शेतकरी बांधवांनो, तुम्ही या व्हिडिओमध्ये जे पाणी पाहत आहात हे पाणी आपण 7.5 HP जी मोटर आहे ती एसी मोटर तिथे चालवली आहे आणि 3 HP सोलर आहे. 3 HP सोलरवरती आपण 7.5 HP मोटर तिथं चालवलेली आहे. नेमकं आता 3 HP सोलरवरती 7.5 HP मोटर आपण का चालवली आहे या आपण एका शेतकऱ्याच्या शेताला त्या शेतकऱ्याला तिथे करून दिलेलं आहे आणि त्या शेतकऱ्याने नेमकं काय केलंय 3 HP सोलरवरती 7.5 HP मोटर का चालवली आहे. तुम्हाला जर चालवायची जर असेल तर ती कशा पद्धतीने चालवायची आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती आज सांगण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही जे व्हिडिओमध्ये जे पाणी पाहत आहात हे पाणी आपण 3 HP सोलर पंप आहे आणि 7.5 HP एसी म्हणजे लाईट वरची मोटर तिथे जोडलेली आहे आणि 3 HP सोलरवरती ही चालत आहे. तर याच्यामध्ये काय झालं तर शेतकरी बांधव मला एक विचारत होते की आपलं जे सोलर आहे ते सोलर हे 3 HP आहे आणि आपल्याला कॅनल हा तिथे कॅनल शेजारीच आपला सोलर पंप इन्स्टॉल केलेला आहे आणि त्या कॅनल शेजारी जर कॅनलला जर पाणी जर आलं तर आपली जी लाईट वरची मोटर आहे ती सुद्धा सोलरवर चालली पाहिजे आणि लाईट वर सुद्धा ते चालली पाहिजे. आता ते शेतकरी बांधव काय करतात, लाईट जर आली तर लाईट वरती ती 7.5 HP मोटर चालवतात आणि लाईट गेली की आपला जो सोलर आहे त्या सोलरवरती 7.5 HP ती मोटर चालवतात, जेणेकरून जे भरणं आहे शेतकऱ्याचं ते भरणं व्यवस्थित होतं. काही वेळेस काय होतं की जी रात्रीची लाईट असते ज्यावेळेस रात्रीची लाईट असेल त्यावेळेस संध्याकाळी जी मोटर आहे ती मोटर लाईट वरती चालायची आणि दिवसा जर लाईट नसेल तर ती मोटर सोलर वरती चालायची. अशा पद्धतीने ते शेतकरी बांधव सध्या करत आहेत. त्यांचं जे शेत आहे ते कॅनलच्या शेजारी आहे आणि कॅनलच्या शेजारी तिथे सोलर पंप आहे. त्याच्यामुळे त्यांचा जो सोलर पंप आहे तो सोलर पंप जवळपास 1000 फुटावर आहे. जो सोलर पंप आता हे जो तुम्हाला पाणी दिसत आहे हुसूसा चालू आहे त्या हुसूसापासून कॅनल पासून तर इतकं हे अंतर हे जवळपास हे 1000 फुटापर्यंत आहे आणि 1000 फुटापर्यंत इतकं पाणी तिथे चालत आहे. तर तुम्ही बघू शकता कशा रीतीने ते पाणी चालत आहे. जर तुम्हाला जर देखील अशा प्रकारची जर सेटिंग जर करायची जर असेल तर आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कळवा की आम्हाला सुद्धा अशी सेटिंग कशी करायची ते सांगा. त्याच्यावरती आपण सविस्तर व्हिडिओ एकदम कसा करायचा काय करायचा एकदम डिटेल व्हिडिओ आपण त्याच्यावरती सुद्धा बनवू. परंतु कमीत कमी आपल्याला 100 शेतकऱ्याचा कमेंट आल्या पाहिजेत की आम्हाला ह्या अशा पद्धतीने ही मोटर चालायची आहे. तर आपण त्याच्यावरती व्हिडिओ काढण्यासाठी आपण नक्की त्याच्यावर व्हिडिओ एक बनवूया. परंतु शेतकऱ्याच्या कमेंट आले पाहिजे, शेतकऱ्याची मागणी झाली पाहिजे त्या व्हिडिओसाठी, तरच आपण त्या व्हिडिओसाठी आपण व्हिडिओ त्यासाठी तयार करणार आहोत. कारण त्याच्यासाठी खूप सारी सेटिंग वगैरे करावं लागत असते. ती सेटिंग वगैरे करून आपण तुम्हाला सविस्तर व्हिडिओ त्याच्यासाठी एक बनवून देऊ. शेतकरी बांधवांनो, सोलर संबंधित जर तुम्हाला जर कुठलीही समस्या जर येत असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, त्याचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू. आणि सोलर संबंधित जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा जर फॉल्ट येत असेल जसे की ड्राय रन करणं असेल, ओव्हर करणं असेल, आउटपुट ओपन सर्किट असेल, फेज लॉस असेल, असे अनेक प्रकारचे सोलरला फॉल्ट येत असतात. ते फॉल्ट कसे दूर करायचे आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवले, ते तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. आणि व्हिडिओ मधली माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.